उत्सवाची भूमिका। यानंतर आदिती किरण साखरे। भारत की संस्कृति आज भी जीवित है। वसुधैव कुटुंबकम के मंत्र में ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद के तंत्र में, राम के अस्त्र में, परशुराम के शस्त्र में, सावित्री सीता में, पद्मिनी की चिता में, कृष्ण की गीता में, अर्जुन की वीरता में, कर्ण के कवच के दान में, लक्ष्मीबाई पन्नाबाई पद्मिनी के सम्मान में, राणा प्रताप के स्वाभिमान में, हल्दी घाटी के युद्ध में, महावीर स्वामी और गौतम बुद्ध में, मध्य प्रदेश की जनजातियों में, उड़ीसा के आदिवासियों में, छत्रपति शिवाजी महाराज के शौर्य में, बाबा साहब की कलम में और भारतीय नर नारी के रोम में। भारत की अखंडता, विशालता, विज्ञानता, सूक्ष्मता और सरलता को देखते हुए इलामा इकबाल ने लिखा कि यूनान, मिस्र, रोमा सब मिट गए जहाँ से, कुछ तो बात है हस्ती मिटती नहीं हमारी। सदियों रहा है दुश्मन दौरे जहाँ हमारा, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा। नमस्कार, मी तुषार रेखा प्रल्हाद कचरे आज आपल्या समोर उभा हो ते भारतीय संस्कृतीचे रक्षण व संवर्धन आणि सार्वजनिक उत्सवांची भूमिका या विषयावर आपले विचार मांडण्यासाठी। आपली संस्कृती ही वसुधैव कुटुंबकम व जगा आणि जगू दे या सिद्धांतावर चालते। अगदी ऋग्वेद काळापासून असलेला हा सिद्धांत ज्ञानेश्वरांपर्यंत व अवघे विश्वची माझी घरं यांनी आजही जसेचा तसा असण्याचं प्रतीत होते। जगातील सर्वांना सामावून घेणारी अशी संस्कृती जगात कुठेही इतर आढळत नाही। हारलेल्या, भंबावलेल्या माणसाला जगण्याचे बळ देते तो म्हणजे कर्म सिद्धांत। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। आपल्या संस्कृतीमध्ये प्रज्ञाशील करुणा ह्या त्रिरत्ने सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि परिणय हे पंचशील तत्व आणि आद्य शंकराचार्यांनी सांगितलेले तत्वज्ञान ज्यामध्ये परमेश्वर चराचरात असल्याचे सांगितले गेले आहे। ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या चारही आश्रमांमध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष या पुरुषार्थाची पायाभरणी इतर कुठेही आढळत नाही। आपल्या संस्कृतीवर अनेक आक्रमणे झाले, मग शूर, कुश, ईशान, पोर्तुगीज, डच, इंग्रज, मोगल, कधी ते जिंकले कधी आपण जिंकलो, पण आपल्या संस्कृतीचा पाया इतका भक्कम होता की त्याचे काहीच परिणाम आपल्या सभ्यतेवर झाला नाही आणि पूर्ण भारत जिंकण्याची इच्छा घेऊन आलेला सिकंदर शेवटी रिकाम्या हाताने परतला। पण आज आपण पाहत आहोत की आपल्या संस्कृतीवर अनेक आक्रमणे होत आहेत, मग ते मॉडर्न कल्चरच्या हवेसापोटी असो की टीव्ही, सिरियल, पिक्चरच्या माध्यमातून असो। म्हणून आपल्या संस्कृतीचे रक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे। सर्वप्रथम आपली संस्कृती अशी आहे जिच्यामध्ये केवळ वडिलांनी दिलेल्या वचनासाठी स्वीकारलेला 14 वर्षाचा वनवास रामाला मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम बनवते। एखाद्या घरात एक राम जन्माला आला तर किती आनंद होतो, तर एखादी मंथरा जन्माला आली तर आयुष्य किती कष्टप्रद होते हे आपण महाभारतात, हे आपण रामायणात ऐकले किंवा वाचले असेल। आपल्या संस्कृतीमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये रमणारी कुटुंब व्यवस्था आज विखरताना दिसते। घर, बंगला, गाडी यामध्ये खरी श्रीमंती नसून ज्या घरात 2 भावांचा आणि 2 जावांचा हसण्याचा आवाज येतो ते घर मात्र खरं श्रीमंत। गणेश उत्सव हा पहिल्यांदा बापू रंगारी आणि लोकमान्य टिळकांनी साजरा केला, ज्यामुळे गणेश उत्सवाला पूर्ण भारतात आज साजरे केले जाते। पण आपल्या संस्कृतीमध्ये सांगण्यानुसार परिवर्तन ही संसार का नियम है, यानुसार बदलत्या काळामुळे आवश्यक ते बदल घडवून आपल्याला आपले उत्सव हर्षोल्लासाने व्यतीत करायला पाहिजे। जसे की एक आख्यायिकेनुसार पार्वतीने हातावरील मळापासून गणेशाची निर्मिती केली। याचा अर्थ असा की मूर्ती छोटी असावी, पण आज आपण मूर्ती किती मोठी आहे यावरून गणेश मंडळाचे आकलन करतो। दुसरं,
तर ती नदीत विसर्जित करावी। पहिली नदी बारमाही वाहत होत्या, त्यामुळे एका ठिकाणची माती दुसऱ्या ठिकाणाला जाऊन जमीन सुपीक बनवायची, पण आजच्या काळात ते शक्य नाही। असाच आपल्या संस्कृतीत साजरा होणारा एक महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी। या संदर्भात मला एका कवीचे काही बोल आठवतात की तीही एक दिवाळी होती, सगळे सोबत असायचे, चेहरे ते वेगळे जरी अगदी सारखे दिसायचे। मला आठवते मी अनाई जेव्हा दिवे लावायचो, पहिला दिवा आमचा आम्ही काळोखात ठेवायचो। इतका व्हायचा लख प्रकाश नसेल जितका मंदिरातही, अंगणातले दिवे खरोखर लागायचे हो अंतरातही। आजही होते दिवाळी, घरात असतात फक्त लोक चार, कंदील असतो दारी तरी आणि फटाके तर उडता भारी। एकमेकांना भेटण्याची नसते कुणाची इच्छाही, एक मेसेज टाकला की पोहोचून जातात शुभेच्छाही। कुणासाठी अशी असते, कुणासाठी तशी असते, पण ज्यांच्या अंगणात दिवे नाही त्यांच्या अंगणात दिवे लावणं म्हणजे खरी दिवाळी असते। ज्यांच्या अंगणात दिवे नाही त्यांच्या अंगणात दिवे लावणं म्हणजे खरी दिवाळी असते। कन्याकुमारी पासून शीर भवानी पर्यंत, काटेश्वर धाम पासून कामाख्या धाम पर्यंत, अमृतसर साहेब पासून पटना साहेब पर्यंत, सम्मेद शिखर पासून श्रवण बेड गोळा पर्यंत, केदारनाथ पासून जगन्नाथ पुरी पर्यंत, सोमनाथ पासून काशी विश्वनाथ पर्यंत, अंदमान पासून अजमेर पर्यंत, लक्षद्वीप पासून लेह पर्यंत आज पूर्ण भारत एक आहे, तो फक्त आपल्या संस्कृती व सार्वजनिक उत्सवांमुळे। पहिले आपल्या देशाची एक शिकवण होती की राज्य सर्वोपरी। याच विषयाबद्दल मला आपल्या भारताचे पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी जी यांचे काही बोल आठवतात कि भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, एक जीता जागता राष्ट्र पुरुष है। ये वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है। यहाँ की हर नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का हर कंकर कंकर हमारे लिए शंकर है। हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तब एक ही आवाज आएगी, भारत माता की जय। एवढं बोलून मी तुषार रेखा प्रल्हाद कत्रे आपणा सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आयोजकांचे आभार मानतो। धन्यवाद।